चला सौकडे सावजीच्या दुकानात जाऊ आपण. बघू त्यांच्याकडे सगळं चवलाई भाजी, मेथी, पालक, सांबार, कवडे, ब्रोकली एक पन्नी, भेंडीची, काकडीची बी विचारू, मिरची बी विचारू. भेंडी का भाव कपत आहे तुम्हाला? काटेरी त्याचे कॅरेट विचारू का भाव आहे ना? कॅरेट का म्हणते तर ते भाव विचारू. सुनू भाऊ काय चालू आहे पोषण भेंडीची वगैरे, टवल्याची, शेंगाची वगैरे. सुनू भाऊ भेंडी का म्हणते? चला आता पहिल्या लाईन मध्ये जाऊ आपण, बघू पहिल्या लाईन मध्ये टमाटे वगैरे का भाव कपत आहे टमाट्याचे. चला आपल्या भाऊला विचारू. लसणाचे भाव वाढले म्हणते. कापूस यायला वाल दिसून राहिला मला. वाल तर भरपूर राहिला. वाल मुळे तर आता चालू आहे. वाल मुळे काही वादा नाही आहे. हे बघा वाल मला इथं दिसत असेल. काय भाऊ भाऊ विचारू आपण. अरे भाई फुलगोबी क्या भाव विकी? चला एकटा कंपनी चालू आपण, भावाला विचारू. टमाटे खूप वाढले म्हणते आज. चला आता बिरसा कंपनी चालू आहे. बघा मेथी बी आता 8 सव्वा 8 वाजले. वांगे नाही कपडे नाही राजू भाऊ. वांगे काय म्हणते? गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोहोचलो यवतमाळ सब्जी मंडी. बघू काय पोझिशन आहे ते यवतमाळ सब्जीची मंडीची आज. का बनते का नाही, का भाव आहे का नाही, कोणते भाव वाढले. भाज्याचे भाव आता कमी झालेले आहे, बरेच कमी झालेले आहे. बघून घ्या. थोडंसं शॉर्टेज मध्ये जर कोणता माल नाही आला तर त्याचे रेट वाढते. ते तर कुठे कसंही वाढते, पण तसे बहुतेक पाहिलं तर भाव कमी झालेले आहे. चला मग जाऊ अंदर. आजची बी पोझिशन पाहू काय आहे तर पटापट. चला मग अंदर. आणि असा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक पण करा आणि बनत शेअर बी करा. चला मग अंदर. चला पटापट पाहू काय पोझिशन आहे आजची. सलमान टमाटे काय म्हणते आज? टमाटे 60 रुपीज ओनली. आता इंग्लिश मध्ये टायटल. अरे इंग्लिश मध्ये 60 रुपीज ओनली. टमाटे 60 रुपये झाले म्हणते आज. तर कॅरेट काय चालू आहे रे मग? 1200. अरे बापरे, टमाटे 60 रुपये किलो. टमाट्याचा रेट वाढलेले आता. चला सौकडे सावजीच्या दुकानात जाऊ आपण, बघू त्यांच्याकडे सगळं चवलाई भाजी, मेथी, पालक, सांबार, कवडे, ब्रोकली काका. ब्रोकली का भाव? 70 रुपये. 70 रुपये. ठोका खपूर राहिले का? ठोका खपत आहे 60 रुपये. 60 रुपये खपत आहे ना. ब्रोकली बी येऊन राहिली 60 रुपये किलो चिल्लर आहे. 60 रुपये नाही, 70 रुपये किलो चिल्लर, 60 रुपये किलो खपूर राहिली. मिरची काका, मिरची सांबार आणि पालक 20 रुपये किलो. दोन तीन हो भाई. तीनों की 20 रुपये किलो. अरे वा. वाटाणा? वटाणा 30 रुपये किलो. वाटाणा बी 30. अरे वा. टमाटे वाढले का आज? टमाटे 60 रुपये किलो. 60 रुपये किलो अजून वाढले. 60 रुपये किलो टमाटे. अरे वा. शिमला विचारू भाऊले. बढिया शिमला दिसून राहिली. भेंडी बघा मित्रांनो, हे भेंडी अशी पाहिजे, हेकली तेकली नाही आणि एकदम बढिया एकदम भेंडी. या भेंडीला चांगले रेट भेटते. विचारू आपण काय भाव खपत आहे भेंडीचा. बढिया भेंडी आहे ते. काकडी बी अशी बारीक बारीक पाहिजे बढिया. हे बघा या माल कसा आहे 5-10 रुपयानं माग खप तिकडे मार्केट मध्ये. हे बघा पन्नी बी विचारू शिल्लक आहे त्यांच्याकडे. एक पन्नी भेंडीची, काकडीची बी विचारू, मिरची बी विचारू. भेंडी का भाव कपत आहे पन्नी मध्ये सांगा? पन्नी सांगा. पन्नी 75 रुपये. 75 रुपये. आणि चिल्लर मध्ये का भाव विकत आपण? 80 रुपये. काकडी 30 रुपये. 40 रुपये. दोन आहे ना, दोन व्हेरायटी. हे व्हेरायटी आहे बारीक मध्ये म्हटलं तुम्हाला 10 रुपयानं महाग राहते. आणि हे काकडी 30 रुपये आहे आणि हे काकडी 40 रुपये आहे. असा थोडासा फरक असते. शिमला मिरची पन्नी 350 रुपये. हे बघा शिमला मिरची बी आहे 10 किलोची पन्नी असते. चला वांग्यात झाले का भाव कमी? 30 रुपये झाले ना. तुम्हाला काटेरी त्याचे कॅरेट विचारू का भाव आहे ना? कॅरेट का म्हणते तर ते भाव. काटेरी वांगे बघा. कॅरेट बघा, कॅरेट आलेले आहे. प्रदीप भाऊकड. प्रदीप भाऊ वांगे हो कॅरेट 400 रुपये कॅरेट आहे ना. 400 रुपये प्रदीप भाऊच्या दुकानामध्ये. मिरची लवंगी 40. मुर्राज कंपनी मध्ये जाऊ आपण. भेंडी विचारू. भेंडी दाखवतो पण तुम्हाला कसा फरक राहते भेंडी मध्ये. रेट मध्ये फरक राहते, किती फरक राहते तर चला दाखवतो तुम्हाला. हे मुर्राज कंपनी बघा. इथे चवल्याच्या शेंगा पण आहे. हे तर सॅम्पल आहे. तिकडे हे आहे भेंडी बघा. भेंडी
विचारू सोनू भाऊले काय चालू आहे पोझिशन तर भेंडीची वगैरे तवल्याची शेंगाची वगैरे. सोनू भाऊ हो. भेंडी काय म्हणते? भेंडी डाऊन मध्ये 50 आहे, चांगलीवाली 70 रुपये. चांगली वाली 70 आहे, डाऊन मध्ये 50 आहे. हे भेंडी थोडी डाऊन आहे. आणि चवळीच्या शेंगा चवळी 40 रुपये. 40 रुपये पन्नी मध्ये 40. 40 ना पन्नीचेच भाव आहे. ठीक. चला आता पहिल्या लाईन मध्ये जाऊ आपण, बघू पहिल्या लाईन मध्ये टमाटे वगैरे का भाव खपत आहे. टमाट्याचे व्यापारी पहिल्या लाईन मध्ये आहे, जास्त करून का सगळेच व्यापारी आहे जवळपास 90% टमाट्याचे. पहिल्या लाईन मध्ये जाऊ आपण आणि बघू. चला आपल्या भाऊली विचारू, लसणाचे भाव वाढले म्हणते. कापूस आहे लसणाचे तीन व्हेरायटी आहे त्यांच्यापाशी. बघू काय काय भाव आहे. तर भाऊ सांगा ना तिन्ही याचे रेट. 180 वाला कोणता आहे? 180 वाला तो मोठा वाला आहे ना? मोठा वाला 180, हा वाला तो 160 रुपये. हा 160 आहे ना? हा 160 रुपये आणि हा 150 रुपये. वाढले ना भाऊ, डबल झाले ना भाव जवळपास. डबल झाले. 80 जास्तीत जास्त 90 रुपये. अद्रक 70 रुपये. अद्रक 70. अद्रक ठीक आहे, अद्रक तेच भाव आहे. 50 काका 50 काय किलो दिला? 30 रुपये पाव, 50 अर्धा, 100 रुपये किलो. चांगला माल भेटणार. चांगला माल तिथं भेटते काकापाशी. काका तुमचा नंबर सांगून द्या एकदा. 95 79 68 66 35. ऑर्डर द्यायची असेल त्या नंबरवर द्या. त्याला कोणते रेट जर पाहिजे असेल आपल्याला कमेंट करा, त्याचे रेट देऊन देऊ तुम्हाला. काही प्रॉब्लेम असेल, काही दुरुस्ती करायची असेल ते बी सांगा चॅनलमध्ये. नवीन चॅनल आहे आपल्याला, कमेंट मध्ये सांगा. चला उमेश भाऊची दुकान आहे बघा. बघू उमेश भाऊकडे काय काय माल आहे. तर वाल दिसून राहिला मला, वाल तर भरपूर येऊन राहिला. वाल मुळे तर आता चालू आहे, वाल मुळेत काही वांधा नाही आहे. हे बघा वालाचा माल भरपूर येऊन राहिला, मुळे पण येऊन राहिले आहे उमेश भाऊकडे. आता काही वांधा नाही आहे, रेट बी थोडेसे डाऊनच असेल तर विचारू आपण. उमेश भाऊ आज मुळे का भाव? 60 रुपये बंडल. आणि वाल 15 रुपये किलो. वाल 15 रुपये किलो आहे बघा. आणि वांग्याची पन्नी 200 रुपये. 200 रुपये. किती किलोची? 16-17 किलो. 16-17 किलो. अरे बाप, 16-17 किलोची पन्नी 200 रुपयाची खपू राहिली. 1000 रुपयाची खपे पहिले पन्नी. हे बघा शिवांश कंपनीत आलो आपण. हे बघा फुलकोबीचे किती पोते तुम्हाला इथं दिसत असेल. काय भाव भाऊ विचारू आपण. अरे भाई फुलकोबी क्या भाव बिकी? 150 रुपये कट्टा. 150 रुपये कट्टा. कट्टा पुरा. हा. अरे बाबा किती किलोचा? हा? किती किलोचा आहे? आणि मिरची रे? 50 रुपये. 50 रुपये किलो आहे ना. ये मेरा भाई है. चला एकता कंपनीत आलो आपण. भावाला विचारू, टमाटे खूप वाढले म्हणते आज. विचारून पाहू टमाट्याची काय पोझिशन आहेत आज. आणि पेन्सिल वाटाणा पण विचारू. हे बघा बाज टमाटे वाढले का बा? 1900 आहे ना आज. कारण 60 रुपये किलो चिल्लर मध्ये खपूर राहिले टमाटे. आणि हे वाटाणा पेन्सिल 30 रुपये किलो. हा पेन्सिल वाटाणा बी 30 रुपये झाले बा पेन्सिल वाटाणा. चला आता बिरसा कंपनीत आलो. हे बघा मेथी बी आता 8:15 वाजले. वांगे नाही खपले नाही. आता वांगे आपल्याला तुम्हाला माहिती आहे वांगे दिसून नसून राहिले. आता वांग्याचे जास्त माल आवकमुळे हे जय बिरसा कंपनी आहे. विचारू राजू भाऊले. राजू भाऊ वांगे काय म्हणते आवक आता सध्या? जास्त आहे आज. जास्त आहे का भाव आहे मग आता? 200 रुपये पन्नी. 200 रुपये पडले भाव आहे ना. फुलगोबी फुलगोबी 12 रुपये किलो. 12 रुपये किलो आहे ना पन्नी. हो. पडले. मेथीचे भाव? मेथी मेथी 12 रुपये किलो. 12. सब डाऊनच झाले ना आता पोझिशन. झोपला. झोपला मार्केट झोपला. हे बघा त्याच्यामुळे माल नाही उठला. आता घेऊन झाला आपल्याला. चला दुकान लावू पटापट. सांगतो तुम्हाला काल गडबड होती. काल गडबड असल्यामुळे काही दाखवू नाही शकलो मी जास्त. चला मग मित्रांनो माल लावून झालेला आहे. दाखवतो पटापट. हे बघा पीठ कारले नाही आणले आणि गिलकी पण आणले आज. वांगे, पत्ताकोबी, फुलकोबी, सांबार, पालक, मिरची, दोनही मिरची, भेंडी बडे आली आज. माग पण आहे. हे बघा टमाटे पण महाग आहे. तुवर, वटाणा, वाल सब सस्ता झाला आता काही नाही आहे. चला मग बघून घ्या काय काय. जास्त काही थंडीच्या दिवसात काही भाजीपाला जास्त आणून नाही राहिलो मी, कारण उठाव बी कमी असल्यामुळे. चला भाई या व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करणं भूलू नका. सबस्क्राईब जरूर करा आपलं चॅनल
आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा. चला भेटू मग सकाळी उद्या नवीन काही अपडेट घेऊन. जे भाजीचे रेट कमी जास्त, टमाटर तर आज वाढला. भाज्या कशा घ्या, कशा चालते आमच्या मार्केटमध्ये, एक एक व्हेरायटी दाखवता मी तुम्हाला. जसं मी आज भेंडीचं उदाहरण दिलं तसं उद्या बी एखादी भाजी जी चालते, म्हणजे हे भेंडीचे रेट थोडे जास्तच भेटते असं मला दाखवणार मी तुम्हाला. चला मग ठीक आहे मित्रांनो, जय हिंद जय भारत.